आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। केणीजवळ आराम बसवर दरोडा पडला, चक्क 1.25 कोटीची चांदी लुटली, प्रवासी वर्गात खळबळ। आमचे क्राईम प्रतिनिधी हुसेन शेख कळवतात की धाडसी दरोडा पडलाय। घटनेने महामार्गावरील अन्य आराम बस चालक व मालकांमध्ये घबराट पसरली आहे। कोल्हापूरहून मुंबईस निघालेल्या आराम बसवर दरोडा टाकत अंगडिया सर्व्हिसेसमधून नेण्यात येणारी सुमारे 1,20,00,000 रुपये किमतीच्या 60 किलो चांदीसह सोन्याची लूट करण्यात आली। मध्यरात्री पुणे बेंगळुरू महामार्गावर किणी येथे टोल नाक्यापासून काही अंतरावर ही थरारक घटना घडली। कोल्हापूरहून मुंबईला काही व्यापाऱ्यांची सोने चांदी अंगडिया सर्व्हिसेसद्वारे नेण्यात येत असते। अशी सर्व्हिस देणाऱ्या रात्री 12च्या दरम्यान कोल्हापूर येथून सुटलेल्या अशोका ट्रॅव्हल्सच्या एका आराम बसमध्ये संशयित 3 जण बसले। ही बस महामार्गावरील केणीजवळ आल्यानंतर 3 संशयितांपैकी एकाने चालकाला चाकूचा धाक दाखवत गाडी उभी करण्यास भाग पाडले। डिकीत असणारी सुमारे 8 किलो चांदी, 1 तोळे सोने, काही रोख रक्कम असा सुमारे 1.25 कोटीचा ऐवज मागून आलेल्या कारमध्ये भरण्यात आला। ही कार टोल नाक्याच्या दिशेने निघून गेली। चालकाने तातडीने या घटनेची माहिती ट्रॅव्हल मालकास दिली। मालकाने वडगाव पोलीस ठाण्यात संपर्क करत लुटीची माहिती दिली। पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत तपास सुरू केला आहे। या घटनेचे संपूर्ण माहिती घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत। लवकरच दरोडेखोर जेरबंद होतील असे पोलिसांनी सांगितले आहे। आणखीन बातम्यांसाठी आमच्या प्रतिध्वनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।